बस तूच आशा. नमस्कार. आम्ही मुद्दाम इतका येळ काढून तुम्हासनी भेटायला आलो आणि तुम्ही निघालात. महत्वाचं काम आहे, जायला हवं. तुमची बहीण आहे ना? त्याचं काय झालं ना दादा, तू येणार असल्याचं मी कळवलं त्यांना, म्हणून हे लगेच घरी आले. पण मग तेवढ्यात ऑफिसमधून खूप महत्वाच्या कामासाठी या असं बोलावणं आलं, म्हणून मग त्यांना जावंच लागलं. नवऱ्याची बाजू सांभाळून घ्यायचा तुझा प्रयत्न आवडला आम्हासनी. तुला तुझ्या दादाशी खोटं बोलाया आजही जमत नाही. गंगा, तू आल्यापासून बघतीये तू कसल्या तरी विचारात आहेस. काही टेन्शन आहे का? कसला प्रॉब्लेम आहे का तुला? एवढी कसली धुंदी आहे तुझ्या डोळ्यावर की तुझ्या गाडी खाली येणारी मुलगी तुला दिसू नये? हो, आय सी. म्हणजे मामाने शेवटी माझी शपथ मोडून तुम्हाला सांगितलं? मामानी नाही, मला हॉस्पिटल मधून कळलंय सगळं. तुझ्या गाडी खाली एक मुलगी आली आणि मरता मरता वाचली. की त्या मुलीच्या जीवाचं तुला काहीच वाटत नाही? तुझ्या लेखी काही नाहीये ते? आय जस्ट डोंट केअर. असल्या फालतू गोष्टींचा विचार करायला माझ्याकडे वेळ नाहीये डॅड. तुला माहिती हॉस्पिटलमध्ये तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला, याची दखल घेतलीस तू? रेवती, ह्याला जबाबदारपणा म्हणतात का? इनफ इज इनफ. आता ह्यापुढे मी तुझं असलं वागणं खपवून घेणार नाही. अँड माइंड यू, दिस इज माय लास्ट वॉर्निंग टू यू. डॅड, प्लीज लवकर घरी या. का ग, काय झालं? फार मोठा प्रॉब्लेम झालाय. अहो, गंगा अचानक तिच्या रूम मधनं बाहेर पडत सुटली आणि आपल्या गेट बाहेर काही गुंड उभे होते. त्यांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. डॅडी आहेत ना तुझ्या पाठीशी? हा, ते बघतील त्या गुंडांना. ठीक आहे, घाबरू नकोस तू चल, तू आधी तुझ्या रूम मध्ये आराम कर. प्रत्येक वेळी डॅडीची चमचेगिरी करायला हवी का तुला? रेवती, नीट बोला. तुझी बहीण आहे ती? हो, पण लहान. आणि लहान बहिणीनी मोठ्या बहिणीशी बोलताना पायरी सोडायची नसते. प्रत्येक बाबतीत बेदरकारपणे वागणारी तू इतरांना शिकवणार आपली पायरी ओळखून कसं वागायचं ते? हा, ठीक आहे, तुम्ही मलाच बोला फक्त. बाकी कोणाचं काही चुकतच नाहीये ना. तुम्ही त्या मुलीला घरात आणून ठेवलंच ना, मला त्रास व्हावा म्हणून. कमाल आहे. फक्त स्वतःचा विचार करणारी तुला इतरांच्या दुःखांचा त्रास होऊ शकतो? नाही, तसं जर नसतं तर रेवतीने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं नसतं. फक्त तेवढंच केलं तिने. पण त्याच्यानंतर काय? परत जाऊन तिची चौकशी केली, तिच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केलं, पोलिसांना कळवलं? काही नाही. बरं, ते सगळं जाऊ दे. मी तिला इथे आणून ठेवलं तर तिला जाऊन साधं सॉरी म्हणण्याचं सौजन्य नाही हिच्याकडे. ऑफकोर्स ते कसं जमणार म्हणा? त्यासाठी माणसाचं मन निर्मळ आणि स्वच्छ असावं लागतं. हे समजावून सांग तिला. सांग समजावून. बघितलं, अजूनही ते मलाच दोषी समजतायत. तू डॅडींना चुकीचं समजतेस रेवती दी. डोंट ऍक्ट ओव्हर स्मार्ट. तुझी इच्छा नसेल तर नको सांगूस. पण आता तू माझ्या घरात आहेस आणि तुझ्या जीवाला धोका आहे म्हटल्यावर पोलिसांना मला कळवायलाच हवं. पोलीस? नाही नाही, नको. कृपा करून पोलिसांना कळवू नका. सांगते मी, माझं नाव गंगा नाही. माझं खरं नाव मुक्ता.